आणि त्यानंतर पुण्याला जाऊन मी 2.5 लाख रुपये देऊन प्रोफेशनल मेकअप आर्टिस्टचा कोर्स केला. 2.5 लाख रुपये माझे वाया गेले. जय श्रीराम. आज मी तुम्हाला माझ्या आयुष्यातील सगळ्यात मोठा डिसिजन सांगणार आहे. तर मेकअप आर्टिस्ट होण्यासाठी अमरावतीमध्ये मी बेसिक कोर्स केला आणि त्यानंतर पुण्याला जाऊन मी 2.5 लाख रुपये देऊन प्रोफेशनल मेकअप आर्टिस्टचा कोर्स केला. तर आज मी तुम्हाला प्रामाणिक माझं मत सांगणार आहे की ते 2.5 लाख रुपये माझे वाया गेले की माझ्यासाठी ते वर्थ ठरले. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तर सगळ्यात पहिले मी तुम्हाला सांगते की माझी सुरुवात कशी काय झाली. तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मेकअपमध्ये मला पहिलेपासूनच इंटरेस्ट होता. तर लग्नाच्या पहिले मी छोटे मोठे मेकअपसुद्धा करत होती. तर लग्नानंतर माझ्या सासूबाईचं आणि लग्नाच्या पहिले माझ्या बाबांचं दोघांचंही मत एकच होतं की मी पहिले शिक्षण करावं आणि टीचर व्हावं असं त्या दोघांची इच्छा होती. म्हणून लग्नाच्या पहिले सुद्धा माझं शिक्षण सुरू होतं. त्याच्या मेकअपकडे लक्ष देण्यात आलं नाही. त्याच्यानंतर लग्न झाल्यावर माझ्या सासूबाईंची खूप जास्त इच्छा होती, त्याच्यामुळं लग्न झाल्यावरही त्या गोष्टीकडे लक्ष देण्यात आलं नाही. बस शिक्षण चालू होतं. MA पर्यंत मी शिक्षण झालेलं आहे माझं. MA DED शिक्षण झालेलं आहे. त्यानंतर झालं असं की यशिका सुद्धा मला झालेली होती आणि अचानक माझ्या सासूबाईंची डेथ झाली. त्याच्यामुळे सगळा घरचा जो भार आहे तो माझ्यावर आला. यशिकाला सांभाळणे, घर सांभाळणे आणि बाकीच्याही गोष्टी सांभाळणे. त्याच्यामुळे शिक्षण माझं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शिक्षण पहिले माझं बंद झालं आणि शिक्षण बंद झालं. काही दिवस गेले आणि करोना आला. मग घरी बसून काय करायचं म्हणून मग विचार केला की सोशल मीडियावर आपण व्हिडिओज टाकायचे. म्हणून सगळ्यात पहिले मी सोशल मीडिया सुरू केलं. त्याच्यावर मी टिकटॉकवर व्हिडिओ टाकायची. ते टाकत असतानाच माझ्या लक्षात आलं की भरपूर ज्यांना मी बघत होती क्रिएटर आहेत ते मेकअप आर्टिस्ट या प्रोफेशन मध्ये उतरत आहेत. तर त्यांचं बघून मलाही असं झालं. म्हणजे मला सगळ्या गोष्टी आठवल्या. मेकअप केलेले आहेत मी सुद्धा पहिले आणि मी सुद्धा हे करू शकते आणि तो जो इंटरेस्ट आहे तो परत माझा एकदा उमडला, बाहेर आला आणि मला असं वाटलं की आपणही मेकअप आर्टिस्टचा कोर्स करायला पाहिजे. म्हणून मग मी पहिले ठरवलं की आपण बेसिक कोर्स करायला पाहिजे. म्हणून अमरावती इथे मी पहिले बेसिक कोर्स केला. तिथे छोट्या मोठ्या गोष्टी मला तिथे शिकायला भेटल्यात. पण असं लक्षात आलं जेव्हा मी ऑर्डर घेतल्या तेव्हा असं लक्षात आलं की आपल्याला कॉन्फिडन्स कमी आहे आणि मेकअपमध्ये सुद्धा काही गोष्टी कमी वाटत होत्या मला. त्याच्यामुळे मला असं वाटलं की आपण प्रॉपर कोर्स करायला पाहिजे. म्हणून मग मी विचार केला की आपण पुण्याला जाऊन हा कोर्स करा. माधुरी खेसे मॅमला मी पहिलेच बघत होती. तर त्यांच्याचकडे जायचा मी निर्णय घेतला आणि ज्या मॅम आहेत माधुरी खेसे पुण्याच्या, त्यांच्याकडे मी पहिला माझा प्रोफेशनल मेकअप आर्टिस्टचा कोर्स केला. पहिल्याच दिवशी 65,000 रुपये भरले आणि जेव्हा ते पैसे भरले तेव्हा मनात खूप प्रश्न होते की मी प्रोफेशनल मेकअप आर्टिस्ट होणार का, जे माझे डाऊट्स आहेत ते क्लिअर होतील का, त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कॉन्फिडन्स वाढेल का आणि जे लाईव्ह ब्राईड जेव्हा समोर येतात ना तो एक अनुभव वेगळा असतो. तर ते मी करू शकणार का, हे सगळे माझे मनात क्वेश्चन होते. बट काही दिवसातच जे काही माझे डाऊट होते ते सगळे क्लिअर व्हायला लागले एक एक करून. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मला सगळ्यात पहिले मी इम्प्रेस तिथे झाली जेव्हा फेस नॉलेज दिलं गेलं, स्किन नॉलेज दिलं गेलं, त्याच्यानंतर हेअर नॉलेज दिलं गेलं, त्याच्यानंतर प्रोडक्ट नॉलेज दिलं गेलं. ह्या सगळ्या गोष्टी जेव्हा एक एक करून स्टेप बाय स्टेप मला माहीत व्हायला लागल्या तेव्हा एक एक जो काही माझा डाऊट होता तो एक एक क्लिअर होत गेला आणि मी प्रोफेशनल मेकअप आर्टिस्ट फायनली झाली. तर आता आपला सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे की जे मी 2.5 लाख रुपये देऊन पुण्याला कोर्स केला तो वर्थ ठरला का. तर मी माझं प्रामाणिक मत सांगते की तो माझ्यासाठी वर्थ होता. 2.5 लाखाचा जो कोर्स केला तो माझ्यासाठी वर्थ ठरला. कारण की तिकडून आल्यानंतर मला भरपूर सगळ्या ऑर्डरसुद्धा भेटल्यात. मी 1 वर्ष खूप ऑर्डर केल्यात आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे माझा जो कॉन्फिडन्स लेवल होता तो सुद्धा वाढला. आणि तिथे मॅम जे करून घेत प्रॅक्टिस आपल्याकडून, त्या प्रॅक्टिसमुळं मला भरपूर जास्त फायदा झाला. म्हणजे मला जास्त प्रॅक्टिस करायचं काम नाही पडलं. डायरेक्ट तिकडून आल्यानंतर मी ब्रायडलची ऑर्डर घेतली आणि पहिली ब्रायडल केली. सगळे अनुभव हळूहळू मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. बट आजचा हा व्हिडिओ मी तुमच्यासोबत याच्यासाठी शेअर केला कारण मला कमेंट्स येत आहे की ताई तुमचा अनुभव सांगा, ताई तुम्ही कसं काय डिसिजन घेतलं. म्हणून मग ह्या गोष्टी आज मी तुमच्यासोबत आजच्या या व्हिडिओमध्ये क्लिअर केलेल्या आहेत. आता उद्याच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की पुण्याला माधुरी खेसे मॅमकडे जो मी कोर्स केलेला आहे तिथे कशा पद्धतीने शिकवलं जाते आणि पैसे किती लागतात, व्हॅनिटी घ्यावं लागते का, असे भरपूर सगळे क्वेश्चन आहेत मला आलेले. तर त्या सगळ्या क्वेश्चनचे उद्याच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला आन्सर देणार आहे आणि सगळा जो काही माझा तिथला अनुभव आहे तो सुद्धा तुमच्यासोबत शेअर करणार आहे. जर माझ्या चॅनलवर नवीन असाल आणि तुम्हालाही मेकअप आर्टिस्ट व्हायचं असेल तर हा व्हिडिओ नक्की बघा, सेव्ह सुद्धा करून ठेवा आणि शेअर सुद्धा करा. आणि अशाच आणखीन इन्फॉर्मेशनसाठी, मेकअप आर्टिस्टच्या आणखीन इन्फॉर्मेशनसाठी मला फॉलो सुद्धा करा. आता भेटते उद्या, तोपर्यंत बाय.